नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बघा, हा जो घास जो आहे तो आज आपण भिजवायला आलोय. बघा, हा पण आहे, हा खाली जो आहे तो पण आहे. तिथून त्या शेवटचा कोपरा तुम्हाला दिसत असेल बघा, झूम करून दाखवतो बघा. इथून जो त्या झाड जे तुम्हाला दिसत असेल बघा, हे झाड आहे. ह्या झाडाच्या तिथपर्यंत आपला घास आहे. आज हे घास आपण भिजवायसाठी आलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगायचा आहे. आणि तुम्हाला तसं घासाची हाईट सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. चला, तुम्हाला हाईट घासाची तुम्हाला दाखवतो. इथून मी घास काढतोय. ही घासाची हाईट आहे बघा, ही घासाची हाईट हे हितपर्यंत आहे बघा. आपला घास लास्ट हितपर्यंत, हितपर्यंत आहे. मध्यंतरी तरी मी व्हिडिओ टाकले नव्हते, कारण की जरा घरचे जरा प्रॉब्लेम चालू होते, त्यामुळे व्हिडिओ काय टाकले नव्हते. आज बघा व्हिडिओ टाकतोय. तिथे आपण इथूनच आपला घास संपतो. हा वाडा आहे बघा. जोपर्यंत हा घास एवढ्या हाईटचा आहे तोपर्यंतच आपल्या गायांसाठी म्हणजे गोमातांसाठी खूप छान आहे. एवढीच हाईट बघा, कारण एवढ्या हाईटच्या वर घास गेलेल्या नंतर जास्त गोमाता आपल्या खात नाहीत. खातात पण एवढ्या म्हणावायच्या खात नाहीत. पाला जोपर्यंत आपलं हिरवा पण आहे तिथपर्यंतच खातात. एवढी हाईट आहे तोपर्यंतच बघा आपल्या गायांसाठी, गोमाता असो, म्हैस हो, तो त्यांच्यासाठी एवढी हाईट बघा उत्तम आहे.